रामकृष्ण नमावे पाय हे माझे उचित
समाज हित तुमची सन समाय पोटी सन समाय पोटी फराचे वचन गोष्टावळी ते माझे भोजन गोष्टावळी ते माझे भोजन गोष्टावळी ते माझे भोजन गोष्टावळी हे माझे भोजन झाडावे अंगण केर पुंजे झाडावे अंगण केर पुण्य नाही माझे गाठी पुण्य नाही माझे गाठी तरी आईशे पुण्य नाही माझे गाठी तरी आईशे पुण्य नाही माझे गाठी गणपती मिठी पायास राहे आठवण चित्ती कमने आठवण कामने राहे आठवण चित्तमने राहे आठवण चित्ती ऐशी कृपा संत केली कृपा राहे आठवण चित्ती नमावे पाय हे माझे उची नमावे
Hare
नमावे पाय हे माझे उचित आशीर्वाद हित तुमच्या कृपेचा वरस न समाये पोटी मनोनि उपराटी वचने ही तुमची उष्टावळी ते माझे भोजन झाडावे अंगण केरपुंजी पर्यायीशे पुण्य नाही माझे गाठी जेने पडे मिठी पायासवी कृपेचा ओरस न समाये पोटी मनोनि उपराठी वचने ही तुका मने राहे आठवण चित्ती तुका मने राहे आठवण चित्ती ऐशी कृपा संती केली तुम्ही कृपेचा ओरस न समाये पोटी मनोनि उपराटी वचने ही पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गोरक्ष जालंधर चरपटास्य अडभंग काणेप मचिंद्र राध्य चौंगेरवाणक भर्तृ संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्ध विठ्ठल नमावे पाय हे माझे उचित आशीर्वाद हित तुमची या कृपेचा ओरस न समाये पोटी मनोनि उपराटी वचने ही सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग सिद्ध सद्गुरु शांतीनाथ महाराज यांचे शिष्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सद्गुरु शंखनाथ महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नाथपंथीय साधूच्या पद्धतीप्रमाणे या जागेवर त्यांची धुनी आहे आणि या अग्नीला या धुनीला साक्षी ठेवून या ठिकाणी महाराजांच्या हस्तेच ते नाथपंथाची धुनी चालू केलेली आहे आणि म्हणून त्यांचं वास्तव्य अग्निरूपानं या ठिकाणी आहे हे प्रामाणिकपणानं आपण गृहीत धरून या ठिकाणी त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि साजरं राहू परिसरातील त्यांचा भक्तगण वर्ग छोट्या मोठ्या वाड्या तोड्या किंवा वस्त्या ह्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी असा भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये असं पुण्यस्मरण चालू आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे। आजच कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी त्यांनी सूर्यास्ताच्या वेळेला आपलं भक्तीचं आई वडिलांना दिलेलं शरीर आणि आपण केलेली साधना यांनी पंचतत्वामध्ये परमेश्वराच्या चरणी सूर्य अस्ताच्या वेळेला त्यांनी विलीन केली। पुण्यावरून येणारी नदी, अनेक नद्याचा संगम भीमा भामा, अनेक नद्या त्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत। असं भव्य ठिकाण मांडवगण फराट्याच्या बाजूलाच नदीच्या तिकडे
बन म्हणतात त्याला, बरोबर ना? हा, चिंचबन. अशा चिंचबनामध्ये त्यांनी ते शरीर आपलं अनंतामध्ये विलीन केलं आजच्या दिवशी. आणि म्हणून त्या निमित्तानं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. म्हणून माझ्याकडे ही सेवा या मंडळीने दिली आणि या निमित्तानं मी अभंग निवडलेला आहे. आपण जरी उभ्या गंधाची माणसं असलो आणि पंढरीचे वारकरी जरी आपण असलो तरी उभ्या गंधावाल्याने हे लक्षात नेहमी ठेवलं पाहिजे, आपला गुरु हा आडव्या गंधातला आहे. आपला गुरु कोणी? आडव्या गंधातला आहे. म्हणून उभ्या गंधावाल्याने आडव्या गंधाचा कधीही द्वेष आणि असूया करू नाही, कारण तो आपला गुरु आहे महाराज. हे आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. आदिनाथ गुरु सकळ हे पाठ आहे. फक्त वागण्यामध्ये त्याच्याकडे पाठ केली जाते, फक्त तेवढंच केलं जातं, पण हे आपल्या पाठ आहे. सगळी कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी तयार मंडळी आहेत, काही होऊ घातलेली येतं नाही का. त्यामुळे बहुश्रुत समाज आहे, म्हणून सगळ्या गोष्टी पिंजून सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. आणि म्हणून मुळात हा पंथ जो आहे आपला पंथ, एक रस्ता. वारकरी हा धर्म नाही, वारकरी हा पंथ आहे. जैन हा धर्म नाही, जैन हा पंथ आहे. जैन धर्म नाही, पंथ आहे. हे वेगवेगळ्या शाखा तयार झाल्या आहेत, पण मूळ धर्म हा हिंदू सनातन हा मूळ धर्म आहे. त्या धर्माच्या ह्या वेगळ्या शाखात आणि या मूळ धर्माचा मूळ पुरुष जो मूळ ज्ञानी पुरुष आहे, त्या ज्ञानी पुरुषाला भगवान शंकरजी म्हणतात. शंकरापासून भगवान दत्तात्रय आणि दत्तात्रयापासून मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथापासून आणखी शाखा तयार झाल्या. मग नवनाथाने जसं मी आता आपल्याला म्हणलं, गोरक्ष जालंधर चरपटाश्य आडभंग कानीप मच्छिंद्र राध्या चौरंगी रेवाण कबर्त्री संज्ञा भूम्यांबभूर नवनाथ सिद्धा. सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट साधारण तरी माहीत पाहिजे की मूळ नाथपंथामध्ये मच्छिंद्रनाथ हे मूळ नाथपंथी मूळ, की जे भगवान दत्तात्रयाकडून त्यांच्याकडे ज्ञान आलं. दत्त ही देवता त्रिगुणात्मक देवता असली तरी परंतु ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मूळ नाथपंथातले मच्छिंद्रनाथ हे प्रथम आपल्यासमोर आले. हे सामान्य माणसाला तरी माहीत पाहिजे. तिथून त्यांचे शिष्य गोरक्षनाथ महाराज आणि गोरक्षनाथापासून एक शाखा आली, ती गहिनीनाथाकडे आली. दत्तात्रय भगवान दत्तात्रयाने जसं मच्छिंद्रनाथाला ज्ञान दिलं तसं जालिंदरनाथाला पण दिलं. मग जालिंदरनाथ कानिपनाथ ही एक शाखा गेली. जालिंदरनाथाचे शिष्य जालिंदरनाथ हे अग्निपुत्र होते आणि त्यांची दुसरी शाखा गेली कानिपनाथ, ही एक दुसरी शाखा गेली. रेवणनाथ ही एक शाखा गेली, रेवणनाथ ही एक तिसरी शाखा गेली. मी सगळ्या शाखा आपल्याला सांगून मी वेळ घेणार नाही, पण साधारण आपल्याला माहिती पाहिजे की मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथाकडे जी शाखा आली ती वारकरी संप्रदायाकडे आली. जी एक शाखा आली मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथ, गोरक्षनाथाचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथाचे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथाचे ज्ञाननाथ आणि ज्ञाननाथापासून वारकरी संप्रदाय हा शब्द जन्माला आला. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण ते खरे ज्ञाननाथ, ते नाथच प्रत्यक्ष संजीवन समाधी ज्यावेळेला दिली त्यावेळेस त्यांच्या संजीवन समाधीच्या वेळेला ही नाथपंथातली जी विभूती आता आपण बघतो ना आतमध्ये धुनीतली, त्याच धुनीच्या विभूतीची शेज घातलेली आहे त्यांना. तिथे त्रिशूळ पण ठेवलेला आहे, त्या त्रिशूळाला झोळी पण अडकवलेली नाथपंथातली. चार ज्याला टोका असतात, चार टोका असतात, ती झोळी पण अडकवलेली. मला सांगा हे ज्ञाननाथ आहेत, ही शाखा आपल्याकडे आलेली आहे आणि त्या शाखेतून ज्ञानेश्वर महाराजांना हा नवा पंथ तयार केला. पण मूळ हे नाथपंथी आहे. आता जसं मच्छिंद्रनाथाची समाधी ही बीड जिल्ह्यामध्ये सावरगाव नावाचं गाव आहे, तिथे त्यांचे शिष्य गोरक्षनाथ हे गिरनार पर्वतामध्ये राहतात, तिथे त्यांची समाधी आहे. आणि त्यांचे शिष्य गहिनीनाथ
यांची समाधी बीड जिल्ह्यामध्ये चिंचोली नावाचं गाव आहे तिथे. त्यांचे शिष्य निवृत्तीनाथ यांची संजीवन समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. आणि त्र्यंबकेश्वरचे शिष्य निवृत्तीनाथाचे ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी आळंदीला आहे. नाही नावं लक्षात आपल्याला राहिले तर हरकत नाही, पण कमीत कमी आपल्याला आपल्या आजोबा पंजोबा हे मूळ नावं तरी माहिती पाहिजे. तसं त्याच्यासाठी मी आपल्याला हे सांगितलंय की आपण कुठून आलो. आपले मूळ गुरु हे आडवा गंध लावणारे, विभूती लावणारे येतं. त्याच्यानंतर आपल्याला उभा गंध लावायची पद्धत आणि सोय ही ज्ञानेश्वर महाराजांना दिली. कोणी दिली, ती का दिली याची कारणं वेगळी आहेत. परंतु मूळ आता अजून एक याच्यातला टप्पा मी आपल्याला सांगतो, तो जालिंदरनाथाचा. आता जालिंदरनाथाची समाधी की जी दुसरी शाखा यांची समाधी बीड जिल्ह्यामध्ये येवलवाडी नावाचं गाव आहे, तिथं संजीवन समाधी. त्यांचे शिष्य कानिपनाथ महाराज यांची समाधी पाथर्डी तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये मडीला आहे कानिपनाथाची. आणखी एक शाखा रेवणनाथ यांची समाधी विटा सातारा जिल्ह्यात विटाला रेवणनाथाची संजीवन समाधी. भरतरीनाथ यांची समाधी गंगापूर गंगाखेड तालुका परभणी जिल्हा, त्या गंगाखेड ताला हरंगुळ नावाचं गाव आहे, तिथं त्यांची समाधी आहे. सगळ्या नाथांच्या जवळजवळ समाध्या कुठे येतात. साधारण एवढा जर मी सगळं सांगत बसलो तर कीर्तनाचा अभंग राहील. पण साधारण 9 नाथांनी समाध्या कुठे कुठे समाधी घेतली हे आपल्या लक्षात आलं. 3 नाथांना अजून समाध्या घेतल्या आहेत, चौरंगीनाथ, चरपटीनाथ आणि अडभंगीनाथ. ह्या 3 नाथानं जरी आळंदीच्या जवळ अडभंगीनाथाचं गाव डुडुळगाव म्हणत असली तरी ती संजीवन समाधी नाही. अडभंगीनाथानं तपश्चर्या केलेली जागा आहे. चौरंगी, चरपटी, अडभंगी तीर्थकर्ता ती अद्यापवरी. अजून तुम्हाला जर भेटायचं असले तर ते 3 आपल्यासारखे, जसं मी कीर्तनाला आलो तसं ते कुठेही कीर्तनाला जाऊन बसतात आपल्यासारखं. फक्त आपल्याला पाहण्याची नजर लागती, त्या नजरेत ते दिसतात. पण 3 नाथानं समाध्या घेतल्या नाही. 6 नाथाच्या समाध्या मी आपल्याला तुम्हाला सांगितल्यात की कुठं कुठं 6 नाथांनी घेतल्या. भरतरीनाथानं समाधी पाताळात घेतली. भरतरीनाथाची वर समाधी नाही, त्यांनी पाताळात प्रवेश केला. अशा प्रकारचं मीननाथ वगैरे ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारानं आपापल्या पद्धतीनं. पण अजून एक गोष्ट आपल्या असू द्या, ध्यानात राहिली तर राहू द्या. ह्या 9 नाथानं मिळून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ आणि कानिपनाथ यांनी 100 कोटी जे मंत्र लिहिले त्याच्यात 80 कोटी मंत्र ह्या चौघानं लिहिले. आणि ही जशी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आणि अनेक भाषेत लिहिली, पण 56 हा शब्द हा संख्येसाठी वापरला नसून सांगण्याचा अट्टहासासाठी 56 शब्द आलेला आहे. ही संख्या नाही 56 पेक्षा अनेक भाषा याच्यामध्ये आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. पण सांगण्याची ही परिसीमा झाली म्हणून आपण म्हणतो अरे तुला एकदा सांगितलं नाही, 2दा सांगितलं नाही, तुला 56 वेळाला सांगितलंय. म्हणजे ही सांगण्याची परिसीमा अशी ज्ञानेश्वर महाराजांची 56 भाषा ही परिसीमा आहे, संख्या नाही. संख्या हजारो भाषा याच्यात आलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. तसं 100 कोटी मंत्र लिहिले ते 9 नाथानं, पण त्याच्यामध्ये 4 नाथानं 80 कोटी लिहिले, 20 कोटी मंत्र बाकीच्या 5 नाथानं लिहिले, बाकीचे राहिलेले 5 नाथ. पण ही भाषा जी होती यांची ही बरोबर भाषा होती. जशी मराठी ही भाषा आपली कशी भाषा आहे की वेगवेगळ्या भाषेत मराठीचे शब्द आहेत, पण तशी ही भाषा जी होती बरोबर भाषा. आणि ही भाषा काही कोणाला समजत नव्हती. या भाषेमध्ये सगळ्या प्रकारचे मंत्र विश्व ज्यानं चालतंय, मग याच्यामध्ये जारण, मारण, उच्चाटन, मोहन, सगळ्या प्रकारचे शस्त्र, अस्त्र, संजीवनी, माणसाला जिवंत माणसाला मारायचं आणि मेलेल्याला पुन्हा जिवंत करायचं, झाडं तोडायची तोडलेली पुन्हा जोडायची, सगळ्या प्रकारच्या विद्या 100 कोटी मंत्रामध्ये लिहिल्या. पण त्या सामान्य माणसाला काहीही त्याचा उपयोग होत नाही. हे मच्छिंद्रनाथाच्या आणि गोरक्षनाथाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ह्या परंपरेला कुठेतरी आपण वेगळ्या पद्धतीनं समाजात गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी गोरक्षनाथानं गहिनीनाथाला सांगितलं. गहिनीनाथानं मग स्पेशल व्यक्ती तयार करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा नावाची नदी राहते,
तिथं गोविंद पंत, हरहर पंत, त्र्यंबक पंत, दामोदर पंत यांचा अतिशय पवित्र घराणा होता. आणि या पवित्र घराण्यामध्ये गोविंद पंतांचं लग्न हे देवकुळ्याच्या घराण्यात पैठणच्या व्यक्तीबरोबर निराबाई बरोबर झालं. आणि वयाची 50 वर्षीयांना मूलबाळ होत नव्हतं, म्हणून ते गोदावरी किनारी आले. आणि गोदावरीच्या किनारी तपश्चर्या करायला लागल्यानंतर गहिनीनाथाच्या लक्षात आलं, मुळात ब्राह्मण घराणा, मुळात पवित्र घराणा, राजघराणा आणि अतिशय भक्तीचा घराणा. आपल्याला मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथानं जो आदेश दिला त्या आदेशाला इथं आपल्याला वाट फोडता येईल. आणि म्हणून त्यांच्या पोटी विभूतीमधून विठ्ठलपंतांना जन्म दिला की जे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील होते. तो सविस्तर इतिहास आहे, पण मी आपल्याला त्रोटक आपला सरळ प्रवास वेळेत जायचे म्हणून विठ्ठलपंतांना निराबाईच्या पोटी आणि गोविंद पंतांच्या पोटी विठ्ठलपंत जन्माला आले. वयाच्या 18व्या वर्षी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांच्या जिभेवर आली. कारण त्यांचा जन्म हा वंशाचा नसून विभूतीमधून, जशी आता ही विभूती आपण बघितली अशी विभूती गहिनीनाथानं त्या निराबाईच्या हातात दिली आणि तिने प्राशन केल्यावर त्याच्यामधून गर्भ राहिला आणि त्याच्यामधून विठ्ठलपंत जन्माला आले. आणि तिथे विठ्ठलपंतांचं लग्न आळंदीच्या सिद्धोपंत कुलकर्णी यांच्या मुलीबरोबर रुक्मिणीबरोबर झालं. आणि त्या रुक्मिणीबरोबर लग्न होत असताना 12 वर्षे त्या विठ्ठलपंतांना संन्यास घेतला. आणि संन्यास घेण्याच्या निमित्तानं विठ्ठलपंताकडून काशी विश्वेश्वराच्या जवळ, विश्वनाथाजवळ काशीला गंगामाईच्या किनारी 12 वर्षे तपश्चर्या करून घेतली. आणि त्याच वेळेला रुक्मिणीनं मंत्रविद्येची देवता असणारी 100 कोटी मंत्र ज्या इंद्रायणीमध्ये इंद्रानं गायलेले आहेत अशा 100 कोटी मंत्राच्या इंद्रायणीच्या नदीमधून त्या 100 कोटी मंत्राचं स्नान रुक्मिणीने 12 वर्षे केलं. आणि सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. ज्या 100 कोटी मंत्र नवनाथानं लिहिले ते 100 कोटी मंत्र फक्त इंद्रायणीमध्येच गायलेले आहेत, जगाच्या पाठीवर कोणत्याही नदीमध्ये गायलेले नाहीत. आणि असा पुरावा कुठेही सापडत नाही. फक्त इंद्रायणी नदीतच ते 100 कोटी मंत्र इंद्रानं हातात गायले आणि हातावरून मंत्र सोडून पाणी सोडलं म्हणून तिचं नाव इंद्रायणी पडलं. त्या 100 कोटी मंत्राच्या किनाऱ्याला रुक्मिणीनं सुवर्ण पिंपळाजवळ तपश्चर्या केली, सिद्धेश्वराचं दर्शन. लग्नानंतर 12 वर्ष दोघा उभयताचा वियोग हा केवळ तपश्चर्येसाठी आहे, दुसरा कशासाठीही नाहीये. केवळ तपश्चर्या घडावी म्हणून विठ्ठलपंतानं विश्वनाथाजवळ गंगामाईच्या किनारी आणि इने इंद्रायणीच्या किनारी पुन्हा वियोगाचा संयोग. आणि त्या संयोगामधून ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाई शक्ती मुक्ताबाई हे 4 मुलं त्यांच्या पोटी जन्माला आले. हे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला नाथपंथाच्या साधूला हे करायचं होतं. आणि म्हणून त्या 4 मुलांना घेऊन ज्यावेळेला हे त्र्यंबकेश्वरला गेले तिथं काही 6 महिन्याचा कालखंड गेला. तिथे प्रत्यक्ष गहिनीनाथानं वाघाच्या रूपानं यांच्या निवृत्तीनाथाच्या मागं लागले आणि आपल्या स्वतःच्या गुहेमध्ये त्यांना बोलावून घेतलं. आणि जे काही मंत्र असतील संजीवनी मंत्रापासून सगळ्या प्रकारचे मंत्र निवृत्तीनाथाला गहिनीनाथानं सांगितले. आणि ते जशाच तसे मंत्र सांगत असताना हे पण सांगितलं, हे मंत्र ज्ञानदेवाला सांगायचे, पण हे जशाच तसे सांगत असताना या मंत्राचा अर्थ बोली भाषेत करायचा ही आज्ञा गहिनीनाथानं निवृत्तीनाथांना दिली. हे फार महत्वाचं आहे की बोली भाषेत करायचं. मग ज्ञानेश्वर महाराजानं बोली भाषेत म्हणजे कसं, आता तुम्हाला यासाठी एक छोटंसं उदाहरण थोडंसं बाजूला जाऊन सांगतो. मी आणि तुमच्या गावातला मुलगा मारुतीच्या मंदिरात दर्शना गेलो. एखादा शेतकरी माणूस आहे, दर्शना गेलो मारुतीच्या मंदिरात. आम्ही दोघं बरोबर गेलो. तो अडाणी माणूस होता, माझ्याबरोबर आला. मी मारुतीच्या जवळ गेलो आणि मारुतीला बोलू लागलो, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरेथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. असं मी मारुतीरायला बोललो. हे आपल्या अर्ध्या निर्ध्या लोकांच्या पाठी. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां. तो शेजारचे जे होते ना ते मारुतीराला म्हणाले, मी जसं बोललो मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वानरयुथ मुख्यम
श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये असं मी बोललो. ते माणूस, ती व्यक्ती जी होती ना शेतकरी, ती मारुतीला म्हणली, हे बडे महाराज आहेत, हे आळंदीला राहतात आणि जोग महाराजाच्या संस्थेत हे शिकलेले आहेत, तिथं चांगलं शिक्षण संस्कृतचं मराठीचं वाङ्मयाचं दिलं जातं. मला असलं काही माहिती नाही देवा मारुतीराया, पण मला एक माहिती आहे की तू अंजनीचा मुलगा आहेस, तू वायुनंदन आहेस, तू रामाचा दूत आहेस, तुझं वागणं फार छान आहे आणि तू इंद्रिय निग्रह आहेस, जन्माबरोबर तू ब्रह्मचारी आहेस, सीतेचा शोध तू लावलास आणि रामाला मोठी मदत केलीस, तुझा मनाचा आणि बुद्धीचा वेग सुद्धा फार मोठा आहे. तर हे राजा मारुतीराय, तू मला मात्र माझ्यावर ह्या महाराजावर जसं प्रेम करशील ना तसंच माझ्यावर करू. नाही कळलं तुम्हाला? मी बोललो आणि हा बोलला, ह्याच्यात फरक काय पडला? फरक काहीच नाही. मी फक्त संस्कृतमध्ये बोललो आणि ते फक्त बोली भाषेत बोलला. हे 100 कोटी मंत्र जे लिहिले ते मी बोललो तसे येतं. आणि हा ज्ञानेश्वरी गाथा हे जे लिहिलंय किंवा नाथ महाराजानं भागवत लिहिलंय, त्या 100 कोटी मंत्रातलं हे जे अडाणी माणूस मारुती बरोबर बोलला ना, हे तसंच लिहिलेलं आहे. विठ्ठल या शब्दात एका शब्दात सांगायची, ही अक्षरी नव्हती देखा. ह्या शब्दाचा अर्थ काय लावणार? ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गी चितकळिका उजळिनिया श्रीकृष्ण वाचिल जो कुणी जनी त्याशी लोटांगणी ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या. ज्ञान भाषेनं होत असतं का मंत्रानं होत असतं? ज्ञान कशानं होतं? मनना त्रायते इति. मंत्र हा तारून नेतो, मंत्रात तारण्याची ताकद आहे, त्यालाच रामकृष्ण हा मंत्र आहे, विठ्ठल हा मंत्र आहे, हरी हरी हा मंत्र आहे. हे मंत्र आहेत ना. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र आहे गायत्री. अलग लक्षात. आणि ज्ञानेश्वर महाराज तर बाकीचे यांच्या ज्ञानेश्वरी बद्दल तर असं लिहितात, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या. मनन मंत्रानं जर ज्ञान होतं तर ज्ञानेश्वरी वाटल्यावर जर ज्ञान होईलच. मग ज्ञानेश्वरी हा कोणता ग्रंथ आहे? ज्ञानेश्वरी हा मंत्र ग्रंथ आहे. विठ्ठल 100 कोटी मंत्र ज्यांच्या अंतकरणात बसलेले आहेत महाराज. मंत्रानं मेलेला ब्राह्मणाचा मुलगा ज्ञानेश्वर महाराजानं जिवंत केला. मेलेला मुलगा एका क्षणात जिवंत केला. बरोबर आहे. भिंत चालवली, रेडा बोलवला, मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत केले. हे फक्त मंत्रच करू शकतात. आणि ते मंत्र ज्ञानेश्वर महाराज 100 कोटी मंत्र होते महाराज. त्यांच्या दृष्टीनं काहीच नाही. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या मोठ्या गोष्टी केल्या, त्या ज्ञानेश्वर महाराजांना चॅलेंज केलंय ना हो. हरिपाठामध्ये ज्ञानदेव म्हणे, ही माझी ऑर्डर आहे, हे माझं म्हणणं आहे. 100 कोटी मंत्र ज्यांच्या अंतकरणामध्ये बसलेले हे त्यांची ऑर्डर आहे महाराज. अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आणि अशा नाथ पंथाच्या समोर ज्यांनी साधना केली, ज्यांनी भक्ती केली, ज्यांनी जीवन घडवलं, अशा माणसाबद्दल जर बोलायचं ठरलं तर तुम्ही काय बोलू शकता? हा माझा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न आहे. जो साधक आहे, जो सिद्धतेच्या मार्गाला गेलेला आहे, हळूहळू ढाळे ढाळे वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. गृहस्थी माणूस आहे, पण ज्यांच्याबद्दल बोलायचंय तो माणूस नाथपंथातला सिद्ध पुरुष आहे. नाथपंथामध्ये त्यांनी त्या रस्त्यानं गेलेले आहेत ना. मला जर आंबा तोडायचा असेल तर मला फांदीवरून जावं लागेल, ह्या फांदीवरून खोडा, त्या फांदीवरून. आणि पोपटाला जर आंबा तोडायचा असेल तर तो फांदी बघेल का? पोपट काय करील? पोपट आंबा दिसल्यावर डायरेक्ट उडी जाऊन देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. माणूस तसा जाईल का? माणसाला हळूहळू जावं लागेल तिथपर्यंत. पोपट कसा जाईल तशी ही ब्रह्मचारी माणसं, ही साधक माणसं, ही सिद्ध पुरुष, हे साधू माणसं, हे ब्रह्मचारी विद्यार्थी, हे साधना करणारे, हे पोपटासारखे महाराज. डायरेक्ट फळाला जाऊन झोंबणार. ते तुम्हाला दिसणार नाही. सगळ्याच गोष्टी दिसत असतात का? वारा दिसत असतो का? पुण्य दिसत असतं का? पाप दिसत असतं का?
वरण भात दिसत असतं, पण वरण भात चोरून खाल्लेलं दिसतं का? त्याचं बाप दिसत असतं का? सगळ्या गोष्टी दिसण्यावर जाऊ नका. पुष्कळ गोष्टीचं अस्तित्व न दिसण्यात सुद्धा आहे, लक्षात ठेवा. साधना फार कठीण आहे, साधना फार अवघड आहे. ब्रह्मचारी व्रत, साधनेचं व्रत, पंथात राहणं, नाथ पंथात राहणं, चैतन्य पंथात राहणं, वेगवेगळ्या पंथात राहणं फार अवघड आहे महाराज. बोलणं फार सोपं जातं, प्रत्यक्ष कृती इथे उभा राहून काही बोलता येईल महाराज, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जेवढा संग्राम करायचा आहे या वावटळीच्या युगामध्ये, त्याला किती साधना किती व्रतस्थ राहावं लागतं ते त्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, ज्याच्या वंशाला जाईल तेव्हा कळत असतं. आणि म्हणून महाराज आपल्यापेक्षा मोठ्या माणसाबद्दल बोलायचा ठरल्यावर मोठा प्रश्न निर्माण होतो. असे प्रश्न आपल्यालाच झालेत का? नाही ना, मोठ्याला पण असे येतात. असं काही नाही, आपल्याला झाले, आपण फार किरकोळ माणसं आहेत, पण मोठ्याला येतात. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला ज्यावेळेला भेटले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज नाथ पंथातले साधू 100 कोटी मंत्र, आणि तुकाराम महाराज चैतन्य पंथातले. मग आता तुकाराम महाराजापेक्षा ज्ञानेश्वर महाराज वयानं जरी लहान असले तरी 100 वेळेला 108 वेळेला ज्ञानेश्वर महाराजानं सिद्ध पुरुषाची अवस्था 88 वेळा साधिली समाधी. 100 वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना सिद्ध पुरुषाच्या संजीवन समाधीच्या अवस्थेमध्ये मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मने तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतू तेने सांडियली माया तेजली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. असं 108 वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना केलं. आणि अशा वेळेला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला भेटले. कीर्तन करताना, भजन करताना, काकडा करताना प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकाराम महाराज काकड्यातच येऊन बसले ऐकायला. कीर्तनातच बसले आणि ऐकायला बसले. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबाला बघितलं, ओळखलं. आता तुकाराम महाराजांचं काय झालं असेल हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. ज्यांच्या समोर प्रत्यक्ष ज्ञानोबा येऊन बसले आणि जे बोलणार त्याला तुकोबारायचं काय झालं असेल महाराज बोलता. त्यांना सुद्धा खाली मान दुखली आणि त्यांचं सुद्धा जिभेला थोडं बाजूला जीभ सरकली. मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन तुकाराम महाराजांची केवढी ही शालीनता आहे महाराज. मज पामर आहे काय थोरपण मी आपल्या समोर कोण आहे. पायीची वाहन पायी बरी
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै दास आहे तुमचा मी. का? ज्ञानोबराचा अधिकारच तितका मोठा आहे. मोठ्याच्या समोर आल्यावर काय म्हणजे काय बोलावा आणि कसं यांच्या समोर वागावा हे नेहमी ज्या वेळेस तुम्हाला मोठ्या माणसाची संगती मिळेल त्याच वेळेस हे कळेल महाराज. हे पुस्तकात लिहिलेलं नाही, मालिकेत लिहिलेलं नाही. ध्यान धरून ऐका माझं. विठ्ठल विठ्ठल कोणत्या मालिकेत नसतं, हे पुस्तकात नाही, हे टिपणात नाही, कशात नाही. नशिबानं आपल्या भाग्यानं जर थोर पुरुषाची संगती मिळाली तर त्याच्याबरोबर वागावा कसं हे प्रसंगानंच कळतं महाराज. आणि तरच कळतं, अन्यथा कधीच कळत नाही. माणसं कसंही आणि कुठेही कसंही वागतात, पण संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी. महाराज थोर पुरुषाजवळ वागत असताना काही शालीनता ठेवली पाहिजे, काही नम्रता ठेवली पाहिजे, काही आचार ठेवला पाहिजे, शब्दामध्ये काही आपला विचार ठेवला पाहिजे. शब्द बोलत असताना आपण विचार करूनच त्यांच्या पुढे बोललं पाहिजे, तरच त्यांचा कृपा प्रसाद होत असतो. नाही तर त्यांचं बोलणं लई सावकाश असतं, लई थोडक्यात असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये शॉर्टकट म्हणतो. पण तसं ते नाही म्हणायचं आपल्याला, पण थोडक्यात बोलणं. साचाने मवाळ आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बऱ्याचशा गोष्टी मोठ्या माणसाच्या नजरेतच असतात महाराज. फक्त नजरेनंच तो बोलतो, शब्दानं बोलतच नाही. मी माझ्या परमभाग्याच्या हरिभक्तीपरायण वैकुंठमासी घुले महाराज यांच्या संगतीत 30-35 वर्ष राहिलं. आमच्या कोष्टी महाराजाला, हे जुने आळंदीतले विद्यार्थी त्यांनाच माहिती आहे, नवीन पिढीला नाही माहिती. महाराज काय थोर व्यक्तिमत्व होतं. आचार काय उंचीचा, विचार काय उंचीचा, वागणं काय आणि शब्दाची लखेर काय, अशा अनेक गोष्टीजवळ त्यांच्याजवळ बघितल्या मग आपल्याला कळतं आपण भाग्यवान आहोत असं आपल्याला समजतं. अलक्ष फार मोठी माणसं आळंदीमध्ये, फार खूप ताकदीची माणसं आळंदीमध्ये. आमचे हरिभक्तीपरायण कुरेकर महाराज, नथुसिंग महाराज, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विचाराला तर किंमत आहेच आहे, पण त्याही पेक्षा आचाराला ज्यादा किंमत देणारी जर जगाच्या पटीवर संस्था कोणती असेल तर ती जोग महाराजाची वारकरी शिक्षण संस्था आहे. लक्षात ठेवा, आचाराला फार किंमत, भयंकर किंमत. म्हणून आचार विचाराची बैठक तिथे बघायला मिळते. आणि म्हणून मी आपल्याला का सांगितलं, मोठ्या माणसाच्या संगतीतच या गोष्टी कळतात. राहून कळतं, सेवा करून कळतं, तरच कळतं. हे कुणी मोठा व्यक्ती पुस्तकात लिहित नाही, ते पुस्तकात लिहिलेलं नसतं, सेवेनेच कळतं. तनमनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षिता फुली हे सांगतील पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. परंतु तोपर्यंत काय करायचंय ही अवस्था येईल, त्याला अंतर लय मोठं जातंय, फार वेळ जातोय, पण तोपर्यंत आपण कसं वागायचं या महापुरुषाबरोबर, व्यक्तीबरोबर आपल्याला जरी कळलं नाही तर कमीत कमी जी मोठी माणसं झाली त्यांना तरी कळावा. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, सिंपल. एकदा घुले महाराजांना शांताराम गुरुजींच्या पुण्यतिथीचं आमंत्रण द्यायचं होतं, दोंडा महाराजाला आम्हाला. आणि दुपारी 4 वाजता मला म्हणले, आम्ही चातुर्मासला थांबायचो, म्हणले 4 वाजता आपण दोंडा महाराजाला जाऊ, संध्याकाळी पोथी असते पण लवकर आपण जाऊ जरा. म्हणून त्यांनी नामदेव महाराजांच्या नामदासांच्याकडे जेवण केलं होतं आणि त्या दिवशी पान खाल्लं होतं. त्यांना थोडा पान खायचा, कधीतरी खायचे महाराज पान. असे 4-5 पानं नामदासानं केशव महाराजांनी दिले, पान खाल्लं, तोंड आणि ओठ लाल होते. म्हणून दुपारी 4 वाजता ते कधीच मिश्री म्हणजे हे लावीत नव्हते, पण असे होटाला ते चोळायला लागले. मी 4 वाजता गेलो तर ते असे दात घाशीत होते, इकडून तिकडून होट घाशीत होते. म्हणलं वा आता कशी काय तुम्ही ही मिश्री लावता, दंतमंजन, मिश्री म्हणजे तंबाखूची नाही, दंतमंजन. ते असे होट घाशीत होते. म्हणलं लोक दात घासतात बुवा, तुम्ही काय करतात, होट घासतात. माझ्यावर खवळले जरा थोडीशी, बावळे ठेस म्हणली तुला समजत नाही. म्हणलं मला समजत नाही म्हणून तर मी विचारतोय. अरे म्हणलं आपल्याला दोंडा महाराजाकडे जायचे आणि माझे होठ आणि दात लाल दिसले तर ते काय म्हणतील आपल्याला, याच्यासाठी त्यांनी ते दात आणि होठ लाल झालेले घाशीत होते. हे मोठ्या माणसाच्या संगतीतच बघायला मिळतं, हे पुस्तकात नाहीये. ही शालीनता आपल्याला शिकायला फक्त सेवा केली तरच मिळेल, नाही तर नाही मिळणार. लक्षात ठेवा, अशा कितीतरी गोष्टी आहेत ते मोठ्या माणसांत. म्हणून मग ही मोठी माणसं, आता आपल्या दृष्टीने घुले महाराज किती मोठे, पण त्यांच्या दृष्टीने दोंडा महाराज मोठे होते ना.
त्यांच्या दृष्टीने दुंडा महाराज किती मोठे पंडित प्राण धारोळकर शास्त्रीचे शिष्य होते ते, त्यांच्या दृष्टीने मोठे. मग ही माणसं कशी वागली त्यांच्याबरोबर, यांना बघितल्यावर आपल्याला कसं वागायचं हे आपल्याला कळतं. हरपले आपण पे पावे तरी संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावी त्याची सदा, असं त्यांच्याबरोबर. तसं ज्ञानोबाराच्या बरोबर तुकोबाराय, ज्यावेळेस तुकाराम महाराज सांगतील ज्ञानोबाराय आले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजाबरोबर तुकाराम महाराज कसे वागले असतील. आता शंकरनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे, मी काय बोलावं माणसाने त्या व्यक्तीबद्दल, पण मला तर बघितलं पाहिजे ना, मोठा प्रसंग असा कुठं आलेला आहे असा, मग त्यांनी काय वागले. मग ते जे वागले ना महाराज तुकोबारा जे वागले, महाराज मला तुमच्याबद्दल बोलता येत नाही, तुमचा अधिकार सांगता येत नाही, तुमचं काही मला माझ्या वाणीतून काही करता येत नाही, पण एक मात्र गोष्ट करता येते ती अभंगाच्या प्रथम नमावे पाय हे माझे नमावे पाय नमावे पाय आचारा विचाराची वागण्याची बैठक कशी असावा, पद्धत काय असावा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, प्रभू तुम्ही संत जन असणारे थोर पुरुष, युगपुरुष, योगी, महात्मा, जीवनमुक्त, संन्यासी, ब्रह्मचारी असे विधेयमुक्त, आत्मसाक्षात्कारी संत असे जे कोणी महापुरुष असतील यांच्यासमोर आपण आपली पद्धती प्रथम असावी. महाराज म्हणतात, नमावे पाय हे माझे उचित, तुमच्या पायाला नमस्कार करणं एवढंच माझ्या दृष्टीने उचित आहे. किती सदराने सामान्य. नमावे पाय हे माझे उचित, माझं जर कल्याण कशात व्हायचं असेल आणि माझं जर भलं व्हायचं असेल, असं मला वाटतं की माझं भलं व्हावा, माझं कल्याण व्हावा, मला माझी मी कोण आहे याची ओळख व्हावा, हे त्याला वाटतं. त्याने साधू पुरुषाच्या समोर त्यांच्या बरोबरीनं आपली चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर नतमस्तक व्हावा, त्यांच्या विचाराला आपण ग्रहण करावा, त्यांच्या विचाराची उंची आपण आपल्या अंतकरणामध्ये, मनामध्ये, आचारामध्ये ठेवावी. याच्यात आपलं कल्याणच का. त्यांच्याजवळ दोष काहीच नाही, निर्दोष, निष्पाप, निष्कलंक, स्वच्छ अशी विचारसरणी आणि आचारशैली त्यांच्याकडे असते. महाराज त्यांच्याकडे अति कुठल्याच प्रकारचा आचारात, विचारात, वागण्यात, खाण्यात, पिण्यात, राहण्यात कुठल्याच प्रकारचा दोष जिथं नसतो त्याला सत्पुरुष असं म्हणतात. आत्मज्ञानी चोखडी संत जेथ माझी रुपडी, ते दृष्टी पडू आवडी कामिनी जैशी. साधी गोष्ट ज्याच्या संगतीत राहून दोषच कळत नाही,
निर्दोष असं स्वच्छ नितळ असं पाण्यासारखं आणि पवित्र असं दुधासारखं गोड जीवन ज्याचं असतं ते महाराज साधूचं जीवन आहे. पाहता बघू सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा अवगुण मिळत नाही आणि मिळालाच त्यांच्याकडून तर फक्त आशीर्वादच तुम्हाला मिळतो, कल्याणाचे शब्दच तुम्हाला मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांच्या समोरचं वागणं आपलं नम्र असावा. नम्र झाला भूता तेने कुंडिले विद्या विनयेन सोबते. कोणतीही विद्या, कोणती संपत्ती, कोणतं ज्ञान तुमच्या अंगातल्या असणाऱ्या विनयानं शोभा देतं. या जगात कोणत्याही माणसाचं शरीर सुंदर नाही महाराज. या जगात कुणी सुंदर नाही. कोण सुंदर असतो? ज्याचं मन सुंदर, ज्याची बुद्धी सुंदर, ज्याचं आचार सुंदर आणि ज्याचा विचार सुंदर, तीच माणसं या जगामध्ये सुंदर म्हणून राहतात. बाकी शरीर कोणाचंही सुंदर नाही. शरीर हे 4 गुण ज्याच्याकडे सुंदर असतात त्याचं शरीर सुंदर असतं महाराज. 8 ठिकाणी वाकडं असणारं सुद्धा शरीर राजा दनकात्या दरबारात अष्टवक्रचं सुंदर ठरलं. जे 8 ठिकाणी वाकडं होतं ते सुद्धा कसं ठरलं सुंदर? का? विचारानं, आचारानं, बुद्धीनं याने सुंदर ठरलं. म्हणून आपलं मन सुंदर ठेवा, आपलं वागणं सुंदर ठेवा, आपला विचार सुंदर ठेवा आणि आपलं आचार सुंदर ठेवा. तुम्ही सुंदर या जगात राहणार. बाकी रोज साबण, लक्ष, लाईफबॉय, हमाम, डॉग लावून दुसऱ्याचा बांध कुरीत बसला तर सुंदर नाही राहणार. लक्षात ठेवा. रोज इस्त्रीचे कडक कपडे घातले पण आपले बैल दुसऱ्याच्या बांधावर नेऊन चारले नाही सुंदर राहणार. विठ्ठल विठ्ठल. त्याला थोडं जरी आपण सांगितलं तरी लोकांना फार समजतं. तेव्हा मला सांगायचं काय की सुंदर, आणि म्हणून आपल्याला सुंदर व्हायचं असेल तुम्हाला तर संताला नमस्कार करा. तुम्ही तिथे चिकित्सा करू नका. तिथे असं का झालं आणि तसं का झालं हे आत्मसाक्षात्कारी पुरुषाजवळ नका बोलू तसं, साधूजवळ नका बोलू तसं, शहाण्या माणसाला तसं नका बोलू. असं का होतं आणि असं तुम्ही का केलं? लक्षात. माझ्याजवळचा एक शिपाई माझा सिगारेट प्यायचा. त्याला सिगारेट ओढायचा नाद असायचा. तो प्यायचा सिगारेट. मी म्हणलं अरे सिगारेट ओढू नाही. त्याला मी पंढरपूरला घेऊन जायचो माझ्या गाडीत. पंढरपूरला, आळंदीला, त्र्यंबकेश्वरला मी. आणि त्याला गेलं म्हणायचं सिगारेट पिऊ नाही, चांगलं नसतं, खोकला येतो, बरोबर नाही, चांगलं नाही, हृदय खराब होतं. तो म्हणला महाराज तुम्ही मला त्र्यंबकेश्वरला इकडे तिकडे घेऊन जाता, मी तुम्हाला माझ्या पैशानं गजानन महाराजाच्या शेगावला नेणार आहे. हे तुम्हाला कसं काय कळलं? विठ्ठल विठ्ठल. गजानन महाराज काय करत होते? बरोबर. म्हणजे माणसं साधूचं बाह्यांग बघतात. काय म्हणतात? बाह्यांग बघतात. तुला फक्त गजानन महाराज तेवढं दिसलं का? त्यांची पोथी नाही दिसली? मेलेला माणूस, विहिरीतलं पाणी बाहेर काढणं, पळणारा घोडा अडवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आज तागायत करतात. ते नाही तुला दिसलं, फक्त तेवढंच दिसलं. म्हणून साधूचं बाह्यांग बघू नका, अंतरंग बघा, बाह्यांग पाहू नका. आणि म्हणून संत संगतीनं करावा वास. एखादा गुणदोष
येलांगा. बाह्य दृष्टीने बघितलं तर तुम्हाला दोष दिसेल आणि अंतर्दृष्टीने पाहिलं तर त्यातला आत रवाळपणा दिसेल. रवाळ, मऊपणा, गोडपणा, स्निग्धपणा, त्यातला ओलावा कळेल. आणि म्हणून तो ओलावा कळण्यासाठी आपल्याला त्यांना नमस्कार करावा लागेल. तुकोबारा म्हणतात नमावे पाय हे माझे उचित. ह्याच्यात माझं कल्याण आहे. कसं काय कल्याण आहे महाराज तुमचं? ह्याच्यात कसं कल्याण आहे? मी तुमच्या पायाला नमस्कार करणं म्हणजे तुमच्या विचाराला मी ग्रहण करणं आहे. तुमचे विचार मला मान्य आहेत. तुम्ही जे सांगितले ते मला मान्य आहे. म्हणूनच आपण नमस्कार केला. शरण का गेलो तर तुमचं म्हणणं मला मान्य आहे. आणि ज्यावेळेस तुमचं म्हणणं मी मान्य करणारे, तुमचा विचार मी मान्य करणारे, आचार मी मान्य करणारे, तुमचं वागणं मी मान्य करणारे आणि त्या पद्धतीनं मी वागणार आहे, बोलणार आहे, चालणार आहे, खाणार आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या क्रिया माझ्या तुमच्या पद्धतीने मी करायचा आटोकाट प्रयत्न करणारे. आणि ज्यावेळा मी प्रयत्न करील त्यावेळा तुम्ही मला आशीर्वाद देणार आहात. हे काही जरी केलं नाही तरी तुम्ही आशीर्वाद देणार आहात. आशीर्वाद ही तर तुमची तुमचा नमावे पाय हे माझे उचित. आशीर्वाद ही तर तुमची तुमचं जर आशीर्वाद मला मिळाला तुमच्याच आशीर्वादाने माझं कल्याण होणारे. अन्यथा कुणाच्या आशीर्वादाने होत नसतं. कृपा कटाक्षे निहाळले पदी बैसविले पापरख महादेव विठ्ठले भक्ता विधले वरदान. परमात्म्याच्या आशीर्वादानं कल्याण होतं आणि परमेश्वर मान्य असणाऱ्या साधूच्या आशीर्वादानं कल्याण होते. म्हणून आशीर्वाद ही तर तुमच्या आशीर्वादानं. आणि महाराज मी तुमच्या समोर भजन करतो, जे बोलतोय हे जे सगळं करतोय ना हे केवळ तुम्ही दिलेला असणाऱ्या प्रसादातूनच ही आपल्याला मिळालेलं आहे. पण उगीच मी बोलण्याचं धाडस करतोय आणि उगीच मी तुम्हाला ऐकवतोय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात वरसन समाये पोटी म्हणून फराटी वचने ही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष झाली की 4थ्या वर्षामध्ये
20 मिनिटाची कीर्तनं परीक्षे खातर मुलाला प्रॅक्टिस म्हणून शिकवलं जातं आणि त्या कीर्तनाला ज्या गुरुजीने शिकवलं ते गुरुजी ऐकायला बसलेले असतात त्या खोलीत आता जुन्या संस्थेमध्ये नथुसिंग बाबांची खोली पाठीमागेच असायची. गुले महाराजांची अशी डाव्या बाजूला, उजव्या हाताला बाबांची, नथुसिंग बाबांची, डाव्या हाताला गुले महाराजांची. ते संस्थेत कीर्तन वर मारुती बापुरेकर, तिथंच मोठे भाऊ, तिथंच अशी ही शिक्षक मंडळी राहायची. आणि ते शांत रीतीने गुरुवारी कीर्तन असलं की ते ऐकायचे. दुसऱ्या दिवशी सांगायचे, असं बोलला तसं बोलायला पाहिजे, तर असं बोलायला पाहिजे. तरी पण कीर्तन करून आलं की कीर्तन करायला असं वाटायचं वा. कळलं का तुम्हाला? आता शहाण्या माणसाला कशा पुढचं सांगू, ह्याला वाटायचं वा आपलं भारी कीर्तन झालं. पण मला सांगा, ऐकायला जी माणसं बसली होती ही तुझ्या मनानं सांगत होता का त्यांनी दिलेलं सांगत होता? हे सांगणं कोणाकडून होतं? अरे त्यांनी दिलंय ना, त्यांनीच दिलेलं. तू काय करीत होतास सांग? कृपेचा वरस, त्यांनी जी कृपा केली तीच तुझ्याजवळ थांबली नाही, त्यांचंच त्यांना तू काय करीत होतास? न समाये पोटी मौन उपराठी वचने ही. उपराठ त्यांना सांग नाही ना, वास्तविक पत्ता कृपया केली वास्तव पत्ता कृपा त्यांनीच केली ना आपल्यावर. माझी अलंकारिणी, माझ्या वाणीला जो अलंकार दिलाय तो त्यांनी दिला. तरी परंतु आपण त्यांनाच छाती वर करून सांगतो का नाही? महाराज म्हणतात, अहो हे तुम्ही दिलंय माऊली मला, हे तुम्ही सांगितलंय, हा प्रसाद तुमचा आहे. तरी मी तुमच्याच मंदिरामध्ये तुमच्या समाधी समोर मी माझं सांगतोय की हे असं झालं आणि हे तसं झालं, हे असं आहे आणि तसं आहे. अरे कमीत कमी आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्याला दिलंय कोणी. कमीत कमी सांगताना देणाराचं तरी स्मरण आणि त्यांच्या असणारा वलावा आणि त्यांच्याबद्दलची आपली वागण्यातली शालीनता कमीत कमी सांगणारानं हे तरी समजावा. मग ती सांगणारी स्त्री असो अथवा सांगणारा पुरुष असो, आपलं वय काय आणि आपण दृष्टांत कोणत्या वयाचा देतोय, समजने वालों को इशारा काफी होता है. अरे आपलं वय काय आणि आपण आपल्या या वयात, मग स्त्री असो अथवा पुरुष असो, आपण कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय. आपल्या बोलण्याचे परिणाम समाजामध्ये हजारो माणसं आणि या मीडियानं या ह्याने तर तुमचं कुठेही कोपऱ्यातलं ना अंधारातलं बोलणं लई उजाडात जातं. हा बोलणाऱ्यावर फार मोठी त्याच्या डोक्यावर तांगती तलवार आहे, पण हे रुग्ण सुद्धा मानायला तयार. तलवार तर बाजूलाच राहिली, आपलं मुंडकं कधी छाटून जाईल याचा यांना सुद्धा मेळ आणि ताळ राहिलेला नाही. म्हणून आपल्या तारुण्याच्या मधामध्ये समाजाच्या असलेल्या या उच्छृंखल पद्धतीमध्ये कमीत कमी वास्तवतेचा विचार करा, आपल्या वयाचा विचार करा, आपल्या अधिकाराचा विचार करा, आपल्या अभ्यासाचा विचार करा. आणि समोरची माणसं अडाणी नाहीत महाराज. समोरची माणसं जरी खेड्यात राहणारी असली तरी त्यांचं शहाणपण ग्रामपंचायतच्या इलेक्शनला जर क्रॉसिंग मतदान करून निवडून द्यायचं असेल तर महाराज 2 मतं इकडे आणि 1च मत इकडे टाकून त्याच माणसाला निवडून देतात. इतकी हुशार माणसं, त्यांना अभंग कळा ना होय. क्रॉसिंग मतदान करून एवढी निवडून देणारी माणसं, तुम्ही तुमची समज फार खोटी आहे, लक्षात ठेवा. सावध म्हणून या स्टेजवरच्या वक्त्याला माझा इशारा आहे की तुम्ही सावध राहा. विठ्ठल बोलत असताना संत वाङ्मय अफाट
पाठ पडलेले आहे महाराज. खूप संत वाङ्मय, खूप संतांचे शब्द, खूप ताकद आहे. त्यांनी फार साधना केली, तपश्चर्या केली. खूपच त्यांनी साधना करून तपश्चर्या करून त्यांनी शब्द बाहेर काढले. त्या शब्दाचं अनुकरण करून समाजाचं कल्याण त्या शब्दात होणार आहे. आपल्याला आवडतं तसे दृष्टांत छाटूर माटूर सांगून त्याचं कल्याण होणार नाही. हे धर्मप्रचारकांना ओळखलं पाहिजे वेळेवर. ह्याची फार गरज निर्माण झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकाराम महाराजच्या वागण्यातून हे बरंच काही शिकायला मिळते. महाराज म्हणून उपराटी वचने ही, म्हणून मी बोलतोय हे माझं उपराट वाटतं, मला उपराट वाटतंय की हे तुम्ही कृपेचा ओरस न समाये पोटी, माझ्यावर तुम्ही इतकी कृपा केलेली आहे की ते कृपेचा ओरस हा माझ्या अंतकरणात थांबत नाही. तो प्रसाद, तो कृपा केलेली तुम्ही आशीर्वाद दिलेला तो थांबत नाही, तो उचंबळून बाहेर यायला लागला. न समाये पोटी पराठी वचने, हे तुकाराम महाराजाने प्रामाणिकपणानं मान्य केले. महाराज अतिशय प्रामाणिकपणानं कबूल केले. तुमची कृपा आहे. मी जरी साळुंकी मंजूळ बोलत से वाणी, तरी बोलविता धनी वेगळाची. हे जसं त्या साळुंकेला कळत नाही, पण तुकाराम महाराजांनी तिला आणले की नाही तुला नसेल कळत, पण आम्हाला कळतंय ना की तुला बोलवणारा धनी वेगळा आहे. तुला नाही कळत, तू मंजूळ बोलतेस इथपर्यंत ठीक आहे. आणि तुझा मंजूळपणा आम्हीच ठरवलेला आहे, तू सुद्धा नाही ठरवलास. साळुंकीचा मंजूळपणा, साळुंकी म्हणते का मी मंजूळ बोलते, तिचा मंजूळपणा आम्ही ठरवला आहे. आंब्याला, हापूसच्या आंब्याला माहित नाही मी कुठं गोड आहे का काय आहे ती, पण हा हापूसचा आहे का हा बलसाडचा आहे हे आपण ठरवलेला आहे. महाराज तो गोड आहे कसा आहे, कच्चा आहे का पक्का आहे, याला नॅचरली पिकवलाय का पावडर लावून पिकवलाय, हे आपण ठरवलेलं आहे. आपण ठरवलंय. हे जसं आपण ठरवू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात मी ठरवलंय ना, मला कळतंय की तुम्ही प्रसाद दिलाय आणि तुमच्यामुळं माझं हे बोलणं आहे, हे वागणं आहे आणि हे तुम्हालाच मी ऐकवतोय. पण खरं सांगू, तुम्ही जी दिलंय ना कृपेचा ओरस न समाये पोटी, वास्तविक आता मी काय घेतलं पाहिजे, तुमची उष्टाव माझी भूमिका अशी आहे महाराज, तुमची उष्टावळी ते माझे भोजन, तुमच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत हेच माझं खरं जेवण आहे. उष्टावळ म्हणजे ताटातलं उष्ट, ह्यालाही उष्ट म्हणतात. आणि जे जिभेतून आलं ते सुद्धा उष्टच आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबराची उष्टी आहे, त्यांच्या मुखातून आली. गाथा हा तुकाराम महाराजांचा उष्टा आहे, त्यांच्या जिभेतून आलाय. जसं आपण उष्टान्न खातो अर्ध ताटात ठेवतो त्याला उष्ट असं म्हणतात. सगळं ताट पुसून खाणं हे दरिद्रीचं लक्षण मानलं जातं. समजलं असेल तुम्हाला, नाही का? कारण आपण बहुतेक याच्यात गेलेलो असल्यामुळे आपण अर्ध ठेवलं की श्रीमंतीचा आता अर्ध. महाराज या देशामध्ये, या समाजामध्ये, कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला बघायला मिळतं
एक चतुर्थांश अन्न कचऱ्यामध्ये चाललंय. लग्न समारंभ अमुक ढमुक, माणसं ताटात भरपूर घेतात आणि थोडं थोडं खातात आणि तसंच टाकून देतात. किती अन्न वायाला चाललंय, किती अन्न. शेतकऱ्यांनी अन्न पिकवत असताना, तांदूळ पिकवत असताना त्या महिला ज्यावेळा भात लावतात तिथं जाऊन बघितलं पाहिजे की ह्याला किती तास वाकून आणि भात लावित असतात. तो भात तुम्हाला ताटात सोडून द्यायला थोडं सुद्धा काही जीवाला. मी नाही बोलणार, ते तुम्ही ठरवा. विठ्ठल जेवत असताना सुद्धा माणसाला कमीत कमी माणसासारखं सुद्धा माणसं विचार करीत नाहीत. ह्याला उष्ट म्हणतात. जाऊ द्या, हा उष्टा शब्द आला म्हणून मी थोडासा बाजूला, थोडीशी फांदी बाजूला फोडली. एक समाजाला साधारण कळा. आपल्याला घेत तेवढं खा, जेवढं पचेल तेवढंच घ्या आणि तेवढंच खा. बाकीचं कुणीतरी खाईल दुसरं, असू द्या. तेव्हा उष्ट म्हणजे ताटातलंही म्हणतात आणि उष्ट शब्दा वाट आली मुखा वाटे अमृत वचने, म्हणजे हे अमृतासारखी जी वचनं आली, ही श्लोक आले, व्यासांच्या मुखातून श्लोक आले किंवा भगवंताच्या मुखातून वेद आले, घोरण्यातून येऊ द्या, किंवा भगवंताच्या मुखातून गीता ग्रंथ आला, कृष्ण भगवंताच्या मुखातून. ही गीता कृष्णाची उष्टी आहे. आणि म्हणून हे संतांचं जे मुखावाट आलं याला महाराज म्हणतात तुमची उष्टावळी ते माझे भोजन. आणि भोजनानं माणसाचं मन तृप्त होतं, तसं संत वचनानं माणसाचं जीवन परिपूर्ण होतं. महाराज संत वचनाचं आचरण जर केलं तर आपलं जीवन पूर्णत्वेला जातं. म्हणून तुमची उष्टावणी हे माझे भोजन. वास्तविकता मी तुमच्यासमोर वागत असताना झाडावी अंगण केरपुंजी, म्हणजे सेवा करावी साधूची. आणि नाथ पंथामध्ये अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. नाथ पंथातली पद्धती अशी आहे, सेवा केल्याशिवाय कोणताच नाथपंथी साधू तुम्हाला विद्या देणारच नाही. महाराज तन मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. सेवाच करायला पाहिजे तुम्हाला, काहीच नाही. महाराज तुम्ही किती विद्वान, किती पंडित, किती पाठांतर काही असू द्या, पण झाडू हातात घेऊन झाडायलाच पाहिजे, छाटी लंगोटी धुवायलाच पाहिजे, कपडे धुवायलाच पाहिजे, उष्ट ताट उचलायलाच पाहिजे, त्याने सांगितलेल्या आचाराचा विचारच करायला पाहिजे, वागायलाच पाहिजे. तरच नाथपंथामध्ये विद्या मिळते. आणि नाथपंथातलाच हा वारकरी पंथ आहे. महाराज हा त्याच्यातलंच एक शाखा बाजूला आली. म्हणून सेवा केली तरच मेवा मिळेल. आपल्या वाणीला, आपल्या डोळ्याला, आपल्या हातापायाला सेवेचं वळण लावा. महाराज जिभेनं चांगलं बोला, मधुर बोला, गोड बोला, प्रामाणिक बोला, ही जिभेची सेवा आहे. हातानं चांगलं काम करा, दान करा, प्रेम करा. काही खून मारामाऱ्या दरोडे ह्या हातानं करू नका, कारण ह्याची सेवा खलास होऊन जाईल. पायानं चांगल्या ठिकाणी जा, चांगलं वागा, चांगल्याच रस्त्याला जा, चांगल्याच विचारात आपले पाय घेऊन जा. अशा पायाची सेवा आहे. मनानं चांगला विचार करा, मनाचं पावित्र्य वाढतं. बुद्धीने चांगला विचार करा. ह्या सगळ्या गोष्टी सेवेनं. आणि ही नाथपंथामध्ये ह्या प्रत्येक इंद्रियावर आणि आपलं कंट्रोल असलं पाहिजे. प्रत्येक इंद्रियाला आपण शहाणपणानं शिकवलं पाहिजे. हे बरं नाही, हे असं आहे, हे चांगलं आहे, हे तसं आहे, हे शिकवलं पाहिजे. आणि या शिकवण्यामधूनच तुमचं शरीर पवित्र होत असतं. तेच नाथाला जास्त आवडतं, तेच पंथाला जास्त आवडतं. आणि म्हणून नाथपंथामध्ये कोणताही जरी सद्गुरू असला तरी त्याच्यासमोर सेवा करावी लागते. झाडावे अंगण केरपुंजी. आपलं अंगण आपण झाडतो, आपल्या अंगोळात रांगोळ्या काढतो, आपल्या अंगणात सडा टांगतो. कधीतरी मंदिरामध्ये सप्ताह चालला आहे, आता गणपती मंदिर आहे, नाथांचं मंदिर आहे, कधीतरी आपल्याला सेवा पाहिजे का? मग कधीतरी मंदिरात दाडा सडा टाकला पाहिजे. नाही शेण मिळत नाही, पाणी तरी टाकलं पाहिजे. 4 बोटं रांगोळीचे तरी काढले. तुमचं घर तुम्हाला स्वच्छ ठेवावं वाटतं ना, मग हे देवाचं घर आहे. देवाचं घर सुद्धा स्वच्छ ठेवा. परमेश्वर आपल्या मनाला स्वच्छ केल्याशिवाय राहत नसतं. महाराज ही सेवा आहे. म्हणून झाडावी अंगण केरपुंजी. ज्ञानोबाने सेवेचं भरपूर वर्णन केलेलं आहे, आपल्याला तिकडं जायचं नाही. आणि म्हणून शंकरनाथ महाराजानं सद्गुरूची फार सेवा केली. महाराज समाजाची केली, आळंदीच्या विद्यार्थ्याची केली. महाराज सतत शंकरनाथ महाराज आळंदीच्या विद्यार्थ्याला अन्नदान करायचे, सतत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अन्नदान खूप आळंदीच्या विद्यार्थ्याला. मला स्वतःला त्यांनी बोलवलं. ती मला म्हणले, महाराज मी अन्नदान करतोय, तुम्ही पुन्हा कृष्णाला पाठवून द्या. म्हणलं महाराज मी गृहस्थी माणूस आहे, माझ्याकडे भरपूर आहे, मला नको आहे. म्हणले नाही महाराज तुम्ही या, प्रसाद म्हणून न्या, हा प्रसाद म्हणून न्या.
म्हणजे सेवा करण्याची त्यांची प्रवृत्ती इतकी भयंकर होती. मला पिंपळगावला नेहमी कीर्तनाला बोलवायचे ते, नेहमी कीर्तनात तारीख पिंपळगावला द्यायची. आता याही वर्षी महाराजांनी फोन केला होता. आले की तुम्हाला आश्चर्य वाटेल. आल्यानंतर गाई आमच्याकडं गोशाळा माझ्याकडं बऱ्याच 20-25 वर्षापासून एक ढेप आणून ठेवायचे अगोदर. महाराज ही गाईला ढेप घेऊन जा, गुळ गाईला घेऊन जा. लक्षात, जरी कीर्तनाचं मला दक्षिणा मिळाली गावकऱ्यांना दिली तरी त्यांच्या खिशातून 500 रुपये होईना पण वेगळे जाताना महाराज ही तुम्ही सेवा आहे, तुम्ही गृहस्थी माणसं, गृहस्थातले फार मोठे साधू आहेत तुम्ही गृहस्थी. म्हणलं महाराज तुम्ही ब्रह्मचारी माणसं, मी गृहस्थी माणूस आहे. नाही तुम्ही गृहस्थी नाही, तुमचं घर म्हणजे वशिष्ठ ऋषीचा आश्रमच आहे असं मला म्हणायचं. वशिष्ठ ऋषीचा आश्रम आहे तुमचं घर म्हणजे. मला फार आवडतं. त्यांनी मी पाठवलं नाही तर त्यांनी मुलगा पाठवून माझ्या घरी गहू तांदूळ गुळ पाठवूनच दिला आणि म्हणले महाराज मी मुलगा पाठवलाय तुमच्या घरी, तुम्ही म्हणजे सेवा करण्याची प्रवृत्ती. आमच्या आईची पुण्यतिथी दरवर्षी तिसऱ्या दिवशी गुले महाराज चातुर्मासमधून कीर्तनाला यायचे. शंकरनाथ महाराज आले की गुले महाराज दर्शन करताना दक्षिणा पाय उठवूनच करायचे. काय ही सेवा करण्याची. बुवा म्हणा ओ साधू महाराज नका नाही महाराज असू द्या. म्हणजे दान, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान. ब्रह्मचारी माणूस अलक्षात, परंतु संन्यासी माणूस पण त्याने गृहस्थी माणसाला ते जमणार नाही ते त्यांनी स्वतः केलं. महाराज ही सेवा करण्याची प्रवृत्ती त्यांची शंकरनाथ महाराजांची फार अप्रतिम होती. महाराज फार अप्रतिम. कितीतरी गुण. माझा आणि त्यांचा फार संबंध होता. सतत माझ्या घरी येणं, माझंही त्यांच्याकडे जायचं. त्यांच्या दारामध्ये बेलाचं झाड होतं मोठं त्यांच्या आश्रमामध्ये. आता आमचं दर महिन्याला माझ्या घरी लघुरुद्र असल्यामुळे मला ते बेल लागायचे महिन्याला लघुरुद्र. आणि मग ते 10 ब्राह्मण म्हणून हे सगळा दर महिन्याला. महाराज म्हणायचे ते आलं ते म्हणायचे महाराज कधी तुमचा लघुरुद्र, मी बेल तोडून ठेवू का. म्हणलं महाराज तुम्ही नका तोडू, माझा मुलगा येईल बेल तोडील. मग ते मोठं बेलाचं झाड असतं ते. पण ते गेले की आम्हाला पहिलं खाऊ पिऊ घातल्याशिवाय त्या बेलाच्या झाडावर सोडून देत तसं. मी म्हणलं महाराज तुमचं झाडच आता मला न्यायचं नाही, मला मी दुसरी कोण बेल आणणार आहे. मी दुसरी नाही तसं नाही महाराज, तुम्ही आलंच पाहिजे. म्हणजे मला सांगायचं काय की ज्या व्यक्तीला साध्या बेलाच्या पानात सुद्धा की महाराज तुमचं कधी, मी बेलाचं घेऊन जातो, मी आणून देतो. म्हणजे अशा प्रकारची साधना करणाऱ्या माणसावर त्यांनी फार प्रेम केलं महाराज. म्हणून आळंदीचे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे असे छोटे छोटे विद्यार्थी, यांना जवळ बोलून जेवू घालणं, खिचडी घालणं, एकादशीला फराळ घालणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फार बारकाईने, अगदी महाराज गृहस्थी माणूस करणार नाही इतक्या बारीक सारीक गोष्टी शंकरनाथ महाराज करायचे. इतक्या बारीक सारीक गोष्टी करायचे ज्या गोष्टी मी कीर्तनात सांगू शकत नाही. इतक्या बारीक गोष्टी प्रेम करायचे ते. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अशा प्रकारचं त्यांचा अतिशय सेवाधारी स्वभाव होता. आणि याही पुढे जाऊन सांगतो, शांतीनाथ महाराजांनी मला त्या दिवशी आम्ही मांडोगण फराट्याला माझा कार्यक्रम होता आणि महाराज पुढे बसले ते प्रवचन झालं. आम्ही गेलो. म्हणलं महाराज तुम्ही इथं का आणलं त्यांना, त्यांचा आळंदीत आश्रम आहे, इथं का आणलं. तर ते म्हणले 5-10 वर्षापूर्वी 5-7 वर्षापूर्वी आम्ही दोघं आलो होतो इथे, माझ्याबरोबर होते. त्यांनी गंगामाईचा किनारा बघितला होते. म्हणले महाराज खोलीत बसल्या होती, दर आलं. म्हणले महाराज मी जर गेलो ना तर माझी समाधी इथंच चिंचपानामध्ये, इथं द्या गंगेकडे तोंड करून, असं मला म्हणले. तर मी म्हणलं महाराज, मी त्यांना म्हणलं अहो शंकरनाथ महाराज मी अगोदर जाणार का तुम्ही जाणार अगोदर, मी गुरु आहे, मी वय माझं जास्त आहे का तुमचं वय जास्त. नाही म्हणले तुमच्या अगोदर मीच जाणार आहे, पण मी गेलो तर मात्र इथंच आणा मला. हे मला शांतीनाथ महाराजांना सांगितलं स्वतः. म्हणून म्हणले मी आळंदीच्या आश्रमात तिथे कुठं न करताना इथं आणलं. हे एक कारण, त्यांनी मला ही जागा दाखवली होती म्हणून. दुसरी जागा अशी की दुसरा एक विषय असा की आपल्या नाथपंथामध्ये शरीर जाळीत नाहीत. शरीर जाळीत नाही. नाथपंथी साधूला हे केलं जात नाही, त्याला ठेवलं जातं त्याच्यामध्ये, मिठामध्ये, खोबऱ्यामध्ये, विभूतीमध्ये ठेवलं जातं. ही पद्धती आहे. आणि म्हणून आळंदीमध्ये धर्मशाळेत त्यांना तसं ठेवण्याचं परमिशन नगरपालिकेने दिलं नसतं आणि देता येत नाही. गावामध्ये कुठेही देता येत नाही. हे दुसरं एक कारण. आणि हे कारण असून हे त्यांनी मला जागा दाखवल्यामुळे मी कुठेही आश्रमात त्यांना ठेवू शकलो असतो, नाही असं नाही, पण त्यांनी स्वतः जागा दाखवल्यामुळं मला इथं आणावं लागलं. आणि हा प्रकार त्यांनी सांगितला लक्षात, इथं आणलेला प्रकार
पुढे तिथे पुण्याला ते राहायला एका बागेमध्ये होते. आम्ही बी शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडे भेटायला तिथे गेलो होतो. आळंदीचं ज्ञानोबाराचं तीर्थ, आळंदीचा हार मी घेऊन गेलो होतो आणि त्यांची माझी भेट म्हणजे 4च दिवस अगोदर झाली. फक्त किती दिवस झाली? फक्त 4 दिवस. आणि मी जे महाराजाला बोललो, जे काही ठराविक 10-5 माणसं होती त्यांना मी बोललो, ते काय मी कीर्तनात तुम्हाला सांगणार नाही, कारण इकडं पुढे हे चालू आहे, त्यामुळे मी काय सांगणार नाही ते. पण मी जे बोललो त्या पद्धतीनं तिथं झालं. एक तुझभर सुद्धा इकडं तिकडं सरलं नाही. आणि मी महाराजाला, शांतीनाथ महाराजाला सांगितले, असं असं होणार आहे का, ह्या पद्धतीनं जाणार आहे असं बोललो. त्या पद्धतीनं झालं. मला महाराजाने फोन केला, म्हणजे महाराज बरोबर आहे, जे बोलले तसं झालं. असा शांतीनाथ महाराजांचा स्वभाव अतिशय छान, अतिशय मधुर. विशेष म्हणजे मी त्यांच्या आईच्या, ज्यावेळेस त्यांच्या आई गेल्या त्यावेळेस त्यांच्या आईच्या दसकिरीचं प्रवचन माझं ठेवलं होतं मी. ते गावाचं नाव रिषेपिश ना, हा असं त्या गावाचं नाव. आणि त्यांचं नाव मारुती हे त्यांचं नाव होतं बालपणातलं. लहानपणीच जेव्हा त्या मी प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यावर माझ्यासमोर येऊन ते जरा डोळ्यावाट अश्रू काढायला लागले. म्हणले, महाराज माझ्या आईनं मला लहानपणीच त्यांच्या बोटीत घातलं. शांतीनाथ महाराज जेव्हा आले या भागामध्ये आणि त्या गावात गेले, ते माझ्या आई, मी फार लहान होतो आणि माझ्या आईनं असं हाताला धरलं आणि त्यांच्या मांडीवर बसवलं आणि माझ्या आईनं त्यांना दिलं आणि मला म्हणले, महाराज माझ्या एवढं मुलाला तुम्ही सांभाळा आणि हे तुम्हाला मुलगा दान दिला. माझ्या आईनं मला बालपणात त्यांना दान दिलं आणि तेव्हापासून मी यांच्याबरोबर राहिलो. महाराज किती आईची ताकद आहे आणि किती आई. तुम्ही विचार करा ना, तुमचे पोरं तुम्ही सप्त्याला तरी आणलेत काय काय. हे आमचेच आळंदीहून आणले ना गोष्टी महाराजांनी. तुमचे पोरं तरी तुम्ही आणलेत का. मग आपल्या पोटचा पोरगा एखाद्या साधूला द्यायचं, मग ती आई किती ताकदीची असेल. तुम्ही बसल्या बसल्या झोपताना विचार करा, इथे नका करू विचार. घरी गेलात ना, त्याची माता त्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. महाराज ती आई किती पवित्र असेल, किती ताकदीची असेल, किती शक्तीची असेल. सांगतो आपल्याला एक प्रसंग छोटासा. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर सगळी माणसं तिथली, बहुतेक माणसं ज्ञानी आणि बहुतेक तपस्वी, बहुतेक देवता होत्या. सामान्य माणसं नव्हती का, होती, नाही असं नाहीये, पण विशेष माणसं जी होती ती फारच ज्ञानी. सप्तऋषीसारखे मी नाव सांगणार नाही आता सगळ्यांची, माझी वेळ संपत आली नाही. पण त्यामध्ये रुक्मिणी, राही, रखमाबाई, सत्यभामा माता, पांडुरंग, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, सगळेजण, गोरोबा काका, सेना महाराज, सगळे साधू, ऋषी मुनी, जपी तपी योग, याज्ञवल्क्य ऋषी, अगस्त्य ऋषी, जमदाग्नी ऋषी, सगळे ऋषी मुनी होते. त्याच्यामध्ये भगवान परमेश्वर, सगळे तर माणसं रडतच होती, पण परमेश्वर ज्यावेळा रडायला लागले त्यांना निवृत्तीनाथानं बाहेर काढलं त्या विवराच्या. आणि ज्यावेळा देव स्वतः रडायला लागले त्यावेळेस रुक्मिणीनं हाताला धरलं आणि रुक्मिणी विचारू लागली, प्रभू अहो तुम्हीच हा दिवस ठरवला आणि तुम्हीच स्वतः रडायला सुरुवात केली. तेव्हा भगवान म्हणले, माझ्या डोळ्यावाटे मी अश्रू जरी थांबवले नाही तरी पण ते येतात आपोआप, काय करू मी. तेव्हा का तुमच्या डोळ्यावाटे अश्रू आले. भगवंतानं त्या अश्रूचं उत्तर दिलेलं आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही, असा योगी मी सृष्टी निर्माण केल्यापासून बघितला नाही. एकच योगी देखिला नाही हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. कारण सगळ्या नाथांकडे जे काही वेगवेगळे मंत्र होते, जे काही वेगळे 33 कोटी मंत्र मच्छिंद्रनाथाकडे होते, तर 36 कोटी मंत्र गोरक्षनाथाकडे होते. जे काही नाथाकडे, काही नाथाकडे संजीवनी विद्या नव्हती, ठराविक नाथाकडे संजीवनी विद्या होती. संजीवनी विद्या ही काही नाथाकडे नव्हती, सगळ्या नाथाला संजीवनी विद्या माहीत नव्हती, ते ठराविक नाथाला होती. परंतु हे वेगवेगळ्या नाथाने वेगवेगळे मंत्र लिहिले आणि त्यांनी मंत्र लिहित असताना कोणी 9 शिष्य केले, कोणी 10 केले, कोणी 11 केले, कोणी 7 शिष्य केले. आता सगळ्या शिष्याची नावाची यादी सांगू का तुम्हाला मी. सगळे नाव मला माहिती आहेत, 84. अशा सगळ्यांचे शिष्य मिळून 84 सिद्ध पुरुष झाले. असे 9 नाथाचे मिळून किती झाले, 84. अशा 84 सिद्धांचं आळंदीतलं सिद्धपीठातलं हे स्थान आहे आणि त्याच्यातलं ही मंडळी. त्या नाथांपैकी काही नाथ तिथे हजर होते
आणि मग त्यांनी विचारलं, हे सगळे 100 कोटी मंत्र आहेत ना, एकट्या ज्ञानेश्वर महाराजाजवळ आले, जे काही नाथाजवळ नाही ते सगळे 100 कोटी मंत्र हे ज्ञानोबाराजवळ आलेत असे भगवान सांगतात. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे आणि धन्य धन्य धरा तळी, हे सगळं अभंग सांगितलं. रुक्मिणीच्या डोळ्यावरत तेवढा अश्रू आले आणि रुक्मिणीने फार शब्द महत्वाचा वापरला. रुक्मिणी म्हणजे आईशे सांगता श्री हरीशी प्रेम संगले रुक्मिणीशी. आणि मग रुक्मिणी म्हणू लागल्या, धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. एवढ्या तपस्वी साधूला जन्म देणारी आई ही किती तपस्वी असेल आणि किती त्यागी, काय तिने तप केला असेल की ज्ञानदेवासारखं महान रत्न, महान योगी, त्यागी असा पुरुष तिच्या पोटामध्ये 9 दिवस 9 महिने राहिला आणि तिने जन्माला घातला. म्हणजे तिची कुश किती पवित्र असेल. तसं मी आपल्या वर्तमानात म्हणून शंकरनाथ महाराजासारख्या सिद्ध तपस्वी आणि त्यागी आणि एक शांतीनाथ महाराज सारख्या एकनिष्ठ सेवा करणाऱ्या गुरुचा शिष्य जन्माला घालणारी, असं गुरुच्या हातात देणारी आई नक्कीच तुमच्या आमच्यासारखी सामान्य नसेल, ती विशेष आई असेल. की तिने आपल्या हातानं मुलाला दिलं. महाराज हा कायमचा तुमच्याकडे ठेवा, परत माझ्याकडे देऊ नका. ही आई त्यांची म्हणाली. हे मी त्यांच्या मुखातून ऐकलं महाराज, माझ्या आईनं मला दिलं. आणि तेव्हापासून या परचरणाची, या पायाची सेवा ते सद्गुरूच्या हातानं, समाधीचे निवृत्तीनाथ महाराजांच्या हातानं ज्ञानोबाराने समाधी घेतली. तसं शांतीनाथ महाराजांच्या हातून आणि आपल्या मित्र परिवाराच्या हातूनच शंकरनाथ महाराजांना समाधी घेतली. आणि म्हणून महाराज त्यांचं पुण्य, अशा माणसाविषयी बोलण्यासारखे पर्यायशे पुण्य नाही माझे गाठी देणे पडी मिठी पायासवी. आपल्याजवळ इतकं पुण्य नाही की त्यांचं संपूर्ण वर्णन मी करू शकेल. पर्यायशे पुण्य तुकोबाराय म्हणतात, माझं इतकं पुण्य माझ्याजवळ नाहीये की तुमचं सगळं वर्णन मी करू शकेल. आणि जेणेकरून माझी परमेश्वराच्या बरोबर गाठ पडल, त्याच्या पायाची तुमच्या पायाची मिठी पडल आणि तुमचं स्वरूप मला कळल, इतकं पुण्य माझ्याकडे नाहीये. पर्यायशे पुण्य नाही माझे गाठी जेणे पडे मिठी पायासवी. पण एक मात्र गोष्ट नक्की आहे, अभंगाच्या शेवट तुका म्हणे राय
ऐशी कृपा संती केली तुम्ही. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात राहे आठवण चित्ती. आता तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह केलाय शंकरनाथ महाराजाचा, त्यांची आठवण म्हणूनच केलाय ना. काहीतरी तुमच्या उपकार केला असेल ना त्यांनी, इथं येऊन इथं ध्वनी पिटून आश्रम काढून काहीतरी आपल्याला शिक्षण, काहीतरी विचार, काहीतरी दिलंय ना. त्याशिवाय राहू गावानं परिसरानं केलंय का हे वस्तीनं? नाही. तुका म्हणे राहे आठवण चित्ती. आपल्या चित्तात त्यांची सतत त्यांनी भिक्षा दिली, अन्न दिलं, प्रसाद दिला, जेवण दिलं, भजन दिलं. राहूमधून त्यांनी पंढरपूरला दिंडी काढली आणि स्वतः त्या दिंडीमध्ये चालत गेले. यांना या सगळ्या मंडळीला तयार केलं. एवढी कामाची मंडळी, एवढी शेतीनं, एवढी यानं व्यापलेली मंडळी पण त्यांनी बाहेर काढली आणि पालखी तयार केली. चांदीची मोठी पालखी, दिंडी, हा सगळा मोठा रथ तयार करून त्यांनी राहूमधून पंढरपूरला शंकरनाथ महाराजांना दिंडी काढली. ही तुम्हाला सगळ्यात मोठी प्रॉपर्टी त्यांनी दिली महाराज. 7-12चा उतारा तर आपण आपल्या मुलाला देतच असतो, परंतु आपले मुलं कायमचे चांगले संस्कारक्षम वागावेत आणि खूप त्यांच्यावर पंढरीरायाची, ज्ञानोबरायाची, संतांची कृपा व्हावी, संप्रदायाच्या साधूंची, अशी प्रॉपर्टी शंकरनाथ महाराजांना तुम्हाला कायमची राहू गावाला दिलेली राहे आठवण चित्ती. ऐशी कृपा संती केली तुम्ही विठोबा. त्यांचं पुण्यस्मरून आपला हा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे आपल्या हातात पुष्प दिलेलं आहे. एक छोटासा अभंग होईल, अंतकाळाचा तुकोब भरायचा आणि आपल्या हातातील पुष्प वृष्टी आपण त्यांच्या फोटोकडे त्यांचं स्मरण करून आपण ठेवायचं आहे. महापुरुषाचं शरीर हे आईवडिलांना दिलेलं शरीर जात असतं,
परंतु मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे साभास अंतकरण चतुष्टय जे शरीर आहे, ज्याला लिंग देह म्हणतात, ज्याला सूक्ष्म देह म्हणतात, ज्याला कृपा आशीर्वादाचा देह म्हणतात, ते शरीर मात्र आपल्याजवळ कायमचं राहत असतं. आणि म्हणून ते जरी शरीरानं आईवडिलाला दिलेल्या शरीरानं जरी गेले असले तरी त्यांचं जे भक्तीचं शरीर आहे, आशीर्वाद देणारं साधना करणारं जे शरीर आहे ते त्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून त्यांना ती पुष्पवृष्टी आपल्याला त्यांच्या कार्याचा, त्यांच्या आचाराविचाराचा अंतकरणामध्ये स्मरण करून, त्यांनी केलेल्या आपल्या उपकाराचं स्मरण करून त्याच्यातून आपण त्यांच्या विचाराप्रमाणे वागणं आणि त्या विचारानं वागण्याची ग्वाही आपण या हातातील पुष्पानं त्यांना देणं, याला म्हणतात पुष्पवृष्टी. महाराज, तुम्ही जे सांगितलेलं आहे हे मला मान्य, मी तसं आचरण करणारे. आणि हे करणारा असेल तरच फुलं उधाळा. का हे अवघड आहे का नाही? पण फार अवघड आहे हे. पण हे आपल्याला उधाळावंच, फुलं त्यांना दिली पाहिजेत. हे ऋणानुबंध आहे आणि म्हणून अशा प्रकारचा आपण पाळायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली भजन 1 मिनिटात होईल आणि आपण होऊन आपलं कीर्तन संपेल. ज्ञानेश्वर आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.